मित्रांनो, हा तलाठी भरतीचा PYQ आहे आणि आपण PYQ म्हणजे मागील वर्षीचे प्रश्न बघत आहोत. या ठिकाणी बघा, समानार्थी शब्द ओळखा. पहिल्याच प्रश्नामध्ये चूक कशी होती ते तुम्हाला सांगतो. जल म्हणजे काय होते? पाणी. आणि आपण फर्स्ट आन्सर मारून देतो, पाणी हे राईट आन्सर आहे. परंतु नंतर आपल्या लक्षात येते की याचा जो नि आहे हा रस्व आहे आणि रस्व जर नि असेल तर त्याचं उत्तर येते हात. म्हणजेच हे जे आपण राईट केलं तर ते रॉंग येते. त्याच्यानंतर कर. कर म्हणजे सुद्धा काय होते? तर हातच होते. घन. घन म्हणजेच ढग होते. ढग त्याला नभ सुद्धा म्हणतोय. आणि उदक म्हणजेच होते पाणी. पाणी म्हणजे होते जल. जल म्हणजेच काय होते? तर या ठिकाणी अंबू सुद्धा होते आणि नीर सुद्धा होते. आता बघा, या ठिकाणी जल म्हणजे उदक, पाणी, जल, अंबू, नीर असे समानार्थी शब्द या जलला आलेले आहे. म्हणूनच फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चला चेक करूया. इट्स अ राईट आन्सर. देन सेकंड क्वेश्चन आपण घेतलेला आहे इंग्लिश ग्रामरशी रिलेटेड. ॲक्च्युअली इट्स अ PYQ. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. आर्टिकल विचारण्यात आलेला आहे. डिपेंडेंट आर्टिकल आणि इंडिपेंडेंट आर्टिकल तुम्हाला माहीत आहे. एन इंडिपेंडेंट आर्टिकल आहे आणि डिपेंडेंट आर्टिकल आहे द. निश्चितता दर्शवली असेल तर आपल्याला द लिहायचा असतो. या ठिकाणी बघा, माने ब्रोक स्पेस कप माय मदर ब्रॉट. म्हणजे माझ्या आईने आणलेला कप निश्चित झाला. या ठिकाणी कप माय मदर ब्रॉट हे जे आहे, माझ्या आईने आणलेला कप, हे निश्चितता दर्शवते. म्हणून या शब्द समूहाच्या पुढे QY डिपेंडेंट आर्टिकल म्हणजे दच आला पाहिजे. सो या ठिकाणी आपण द लिहिणार आहोत. या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. चेक करूया, राईटच आहे. जर का तुम्ही MPSC स्मार्ट लर्निंग हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कारण की या चॅनलवर मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, GK GS आणि सोबतच मॅथ्स आणि रिजनिंगचे PYQ एक्सप्लेन केले जातात. दॅट्स इट, कंप्लीट.